एक स्टेटमेंट दिलं होतं, त्यावेळेला मी काही बोललो नाही. अशा स्वरूपाची ही ज्यात आता हा मनाडचा जो पूल आहे सेनकूरचा सुद्धा, हा सेनकूरचा जो पूल आणला 15 कोटी रुपये, ते हे मी आणलेले आहे. पण त्याच्या कधी उद्घाटनाला कधी बोलत नाही किंवा म्हणजे माझ्या प्रयत्नांमुळे आणले, ते त्यांच्या प्रयत्नामुळे नाही. त्यांनी नाही म्हणजे मी असे पैसे वेगळ्या पद्धतीने आणले तर म्हणजे मी काही माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या ह्याच्यासाठी त्या नाही किंवा माझ्या व्यक्तिगत मी कुणाच्या आणि ह्या कुठल्याही लोकांकडून अशा कुठल्या पद्धतीचा संदर्भ सुद्धा माझ्याशी नाही आहे. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खूप कामं केलीत, 2,500 कोटीची कामं केलीत. सामना साहेब सांगतात 2,500 कोटीची कामं कधीतरी ती खूप क्लिअर आहेत. आपण त्याच्यानंतर मी हिशोब विचारू सगळी मतदारसंघातील लोक. पण आम्ही जे कामं करतो ते आणतो त्याच्या संदर्भात असेल निदान प्रत्येकाला श्रेय देण्याचे असेल आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. आता तुम्हाला सांगतो तसं ते त्याचं सुद्धा सर्व्हेचं काम आपल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडून ड्रोनच्या माध्यमातून ते सर्व्हेचं काम त्यांनी केलेलं आहे. लवकरच त्याच्यासाठीची ती तरतुदी आर्थिक तरतुदी आपल्याला करण्यात आलेली होती आणि तेही काम त्या या वर्ष 2 वर्षामध्ये ते सुद्धा काम आपण निश्चितपणे मार्गी लावणार आहोत. याबाबतही माझं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांना मी विनंती केली आहे. ते म्हणाले की आपण करेंगे असं त्यांनी सांगितलेलं आहे मला. तेही काम आपण लवकरात लवकर करू. त्याचबरोबर अजून एक दुसरा गरजेचा प्रश्न म्हणजे जसं की लातूर नांदेड बायपास झालेला, त्यामुळे थोडंसं शहरातील ट्रॅफिकला आळा बसला. त्याचप्रमाणे अंबाजोगाईकडे जाणारा जो हायवे आहे आणि त्याची वाहतूक शहरातूनच होते, त्यामुळे अनेकदा प्रचंड मोठे वाहतूक होत असताना सावरकर चौकामध्ये वाहतूक होतं, एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट सुद्धा होतात. आता त्या संदर्भात बाहेरून बायपास करता येईल का या तशा प्रकारचं काही प्रयोजन आहे? नाही, आता काय होईल की ह्या आपल्या शहरातल्या ह्या रस्त्यामुळं त्या हायवेच्या निकषाप्रमाणे ज्या ज्या गोष्टीचे सिग्नल्स असतील त्याचे हे असतील म्हणजे त्यांच्या ज्या निकषाप्रमाणे रोड रस्त्यांच्या नसतात, तोही तसं तो हायवेनं गडकरी साहेबांनीच केलेला रस्ता आहे, तो पण रस्ता आहे. तर ते आपण त्या सगळ्या सुविधा होतील त्यामुळं. आणि ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मला वाटतं हे रस्ते झाल्यानंतर, कारण का डिव्हायडर आहे बरं का, पादचाऱ्यांना चालण्यासाठीचे पेवर ब्लॉक्स असणार आहेत, म्हणजे 1.5 मीटरचा 1.5 मीटर म्हणजे या बाजूला आणि 1.5 मीटर या बाजूला असं पेवर्स असणार आहेत. 5.5 फुटाचा आणि 5.5 फुटाच्या मध्ये 0.6चा डिव्हायडर असणार आहे. 5.5 मीटर 5.5 मीटर आणि डिव्हायडरचं जे सिमेंटचं डिव्हायडर येणार आहे ते त्याची 0.6 मीटर अशा पद्धतीची त्याची विड्थ असणार आहे. त्यामुळं अत्यंत सुलभ भाषाने व्यवस्थितपणे प्रवास शहरामध्ये जे काही ट्रॅफिक जो ज्याला आपण एकच रस्ता असल्यामुळं डिव्हिडेशन जाण्याचा रस्ता वेगवेगळे नसल्यामुळं ही जी अडचण होत होती जी ट्रॅफिक होती ती मला वाटतं त्याच्यामुळं तोही प्रश्न आपल्या शहरातला सुटणार आहे. आता हे जे आपण रस्त्याचं काम सुरू होणार आहे या संदर्भाची माहिती दिली, हे नक्कीच शहराच्या सौंदर्यामध्ये सुद्धा भर टाकणार काम आहे. ट्रॅफिक सुद्धा अगदी कमी होईल. परंतु आता जर बघितलं तर शिवाजी चौकामध्ये उभे राहणारी गाडी असतील किंवा ज्या काही व्यावसायिकांनी थाटलेली दुकानं असतील यांच्यासाठी नगर परिषदेनं सोय केलेली नाही. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर शहरामध्ये बोललं जात आहे की या बायपास ते त्या बायपास शहरामधल्या ज्या रस्त्यावरच्या सर्व्हिस रोडवरती अतिक्रमण झाल्याचं बोललं जातं. हे अतिक्रमण या कामाच्या दरम्यान रिकामं होणार आहे. नाही, आता मी तुम्हाला सांगितलं ना की हे जे आहे हायवेचा जो त्यांच्या रेकॉर्डला जेवढा रस्ता आहे तो रस्ता ते त्या पद्धतीने ते ऑक्युपाय करणार. मी तुम्हाला सांगितलं ना की 1.5 मीटरचा पेवर आहे, 1.5 मीटरचं पेवर आहे, 5.5 मीटरचा एक सिमेंट कॉन्क्रीट आणि मध्ये डिव्हायडर पुन्हा 5.5 कॉन्क्रीट, 5.5 फुटाचा कॉन्क्रीट अशा पद्धतीचं असणार. म्हणजे 5.5 11 आणि 3
14 मीटर आणि मधला 0.61 असं